नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. संध्याकाळची रुटीन तुमच्यासोबत शेअर करते बरं का. मस्त असा चहा घेतला होता, चहा वगैरे करून घेतला होता पिण्यासाठी. नंतर लगेच कुकरला डाळ वगैरे लावली होती. मला बनवायचं होतं सांबर. मग तोपर्यंत ह्याने आले होते, मग त्यांच्यासाठी ना गरम पाणी द्यायचं होतं मला पिण्यासाठी. मग लगेच सांबारला फोडणी वगैरे द्यावी म्हणलं. इकडं डाळ वगैरे शिजून झाली होती माझी. मग मस्त असे सांबारला फोडणी वगैरे देऊन घेतली. नंतर लागले डोसा करण्यासाठी. पृथ्वीच्या पप्पांना ना जास्त तर डोसा ना मसाला डोसा जास्त आवडतो बरं का. आणि जास्त तर त्याला बटर लावलेलं पाहिजे. मी घरीच बनवते बरं का बटर, त्यामुळे आम्ही काही विकत आणत नाही. घरच्या घरीच आपलं बनवत असते, त्यासाठी आपल्यासाठी पण चांगलं राहतं, फ्रेश राहतं घरातलं. मग मसाला वगैरे लावून लगेच पृथ्वीला दिला होता डोसा खाण्यासाठी. मग माझं जेवण वगैरे झालं होतं सगळं. नंतर राहिलं होतं किचन वगैरे आवरायचं. किचन वगैरे लगेच आवरून घेतलं. गॅस वगैरे पुसून घ्यायचा होता. सगळं किचन वाटा पुसून वगैरे घेतलं ना, आपल्याला दुसऱ्या दिवशी ना फ्रेश वाटतं सगळं कामं करण्यासाठी बरं का. लगेच भांडे वगैरे घासून घेण्यासाठी घेतले होते. पण पृथ्वीनं आगाऊच काम केलं होतं. गाजर खाताना ना त्यानं जिबीला चावला होता, त्याचं रक्त निघालं होतं. त्यासाठी मला दाखवायला आलं होतं. मम्मा बघ ना माझ्या जिबीला काय झालं म्हणत होता. असं म्हणलं. नंतर सगळं काम आवरले होते संध्याकाळचे. नंतर राहिलं होतं भाजी वगैरे नीट करून ठेवलं ना, दुसऱ्या दिवशी आपल्याला सोपं जातं लवकर करण्यासाठी. मग मस्त अशी TV बघत ना मी भाजी वगैरे नीट करून घेतली. राहिलं होतं. नंतर वाटाणे वगैरे सोलून लगेच भरणीमध्ये वगैरे पॅक केले होते. कारण की आपल्याला लगेच पाहिजे असलं ना लगेच घेता येतात. ते बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपलं असतं ना घरच्या घरी जेवढं होईल ना तेवढं चांगलं राहतं बरं का. मला ना वाटाणा सोलताना ना पृथ्वीराज हेल्प करत होता, म्हणून त्यानं सगळं वाटाणा सोलला. म्हणून माझ्यासोबत हायफाय करत होता बरं का. ना आमचं एक पण हायफाय नीट झालं नाही, शेवटचं व्हायला लागलं होतं. म्हणून मम्मा म्हणतो झालं आपलं हायफाय, चला. मग नंतर झाले होते वाटाणे वगैरे सोलून माझे. मग बघा ना आपले एवढं वेस्ट जातं ना सामान, म्हणजे आपण नीट केलेलं पालेभाजीचं एवढं नीट केल्यावर हे काड्या वगैरे राहत नाहीत का. नंतर हे वाटाण्याचं फोलपट वगैरे एवढं सगळं ना आपण गावाकडनं सगळं जनावरांना टाकतो. गाई म्हशी शेळ्या आवडीनं खातात. आणि हे इथं सिटीमध्ये म्हणलं ना सगळं कचऱ्यामध्ये टाकावं लागतं. असं म्हणलं चला आजच्यासाठी एवढंच. बाय.